नमस्कार मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनलवर आपण एप्स्टीन फाईल्सविषयी ऐकत असाल. तर एप्स्टीन फाईल काय आहे? कोण आहे जेफ्री एप्स्टीन आणि काय प्रकरण आहे? आणि जागतिक दर्जाच्या नेत्यांचा ह्यामध्ये कसा समावेश आहे? या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. तर चला सुरू करूया. जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक अत्यंत श्रीमंत वित्तीय तज्ज्ञ होता. त्याचा जन्म 1953 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. लहानपणापासून त्याला शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांची आवड होती. मोठा झाल्यावर तो वित्तीय सल्लागार म्हणून काम करू लागला आणि खूप प्रभावशाली लोकांशी त्यांनी आपले संबंध प्रस्थापित केले. त्याने अनेक प्रसिद्ध, श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना आपल्या सामाजिक व आर्थिक नेटवर्कमध्ये जोडले. तथापि त्याच्यावर किशोरवयीन मुलींचा लैंगिक गैरवापर करण्याचे गंभीर आरोप होत होते. 2008 मध्ये त्याला फ्लोरिडामध्ये एका मायनरची मागणी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि त्याने तुरुंगात शिक्षा भोगली. 2019 मध्ये त्यांच्यावर फेडरल सेक्स ट्रॅफिकिंगचा आरोप लावण्यात आला. या आरोपानुसार त्याने अनेक राज्यांमध्ये किशोरवयीन मुलींचा गैरवापर आणि त्यांच्या वाहतुकीचे नियोजन केले. एप्स्टीन फाईल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या संपूर्ण प्रकरणाचा तपशील. या फाईलमध्ये त्याचे खाजगी विमानांचे फ्लाईट लॉग्स, संपर्क यादी, कोर्ट कागदपत्रे, साक्षीदारांचे जाहीर नोंदी आहेत. फोटो, व्हिडिओ, ईमेल्स आणि इतर पत्रव्यवहाराचाही समावेश या फाईल्समध्ये आहे. या फाईल्समधील कोणत्याही नावाचा समावेश किंवा फोटो पाहून गृहीत धरू नका त्या व्यक्तीने हा थेट गुन्हा केला आहे. या फाईल्सच्या माध्यमातून आपण सामाजिक नेटवर्क तपासण्याचे नमुने, त्याचा संपर्क व प्रबळ आर्थिक आणि सामाजिक संबंध हे समजून घेऊ शकतो. या फाईल्समध्ये ज्याचे नाव आहे आणि तो आरोपी, त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे असं न काही ठरवता या फाईल्समधून ज्यांची नावं, त्यांचे फोटोज आहेत, तर त्यांना असं समजलं जातं की तो व्यक्ती एप्स्टीन या व्यक्तीसोबत संबंधित होता. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी कोर्टामध्ये परत युक्तिवाद करून कोर्टाने जर दोषी ठरवले तरच आपण या सर्व ज्या व्यक्तींची नावं समाज माध्यमावर येत आहेत त्यांना दोषी ठरवू शकता. आपण स्वतःहून दोषी ठरवणे हे मूर्ख ठरेल. या फाईल्समध्ये आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध व्यक्तींची नावे दिसली आहेत, जसे की बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, मायकल जॅक्सन, मिक जॅगर, केविन स्पेसी आणि काही इतर कलाकार व व्यावसायिक. ही नावे मुख्यतः फोटो, फ्लाईट लॉग किंवा संपर्क यादीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही व्यक्तीचा अद्याप तरी कोणता फोटो सोशल मीडियावर किंवा USAच्या वेबसाईटवर सध्या तरी दिसला नाही. एप्स्टीन हा 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या जेलमध्ये मृत अवस्थेत आढळला. अधिकृत अहवालानुसार तो आत्महत्या करून मरण पावला असं सांगितलं जातं. या परिस्थितीबाबत अनेक संशय आणि चर्चा आहेत, कारण त्यावेळी कॅमेरा काम करत नव्हते, रक्षक उपस्थित नव्हते आणि तथापि एप्स्टीन यांनी असंही सांगितलं होतं की तो कधीही आत्महत्या करणार नाही. एप्स्टीन फाईलचे महत्त्व केवळ गुन्हेगारी माहितीपुरतेच मर्यादित नाही, तर यातून सामाजिक, आर्थिक आणि न्यायप्रणाली संबंधित अनेक तथ्य उघड होतात. या फाईल्समधून आपण पाहू शकतो की प्रभावशाली लोकांच्या संपर्काचे स्वरूप कसे होते, प्रवासाची साधने कशा प्रकारे वापरली जात होती आणि गुन्हेगारी नेटवर्कचे व्यवस्थापन कसे केले जात होते. पीडित आणि त्यांच्या वकिलाकडून पारदर्शकता मागितली जात असल्याने या फाईलची माहिती महत्त्वाची ठरते. या फाईलचा अभ्यास करताना आपण ही महत्त्वाची मुद्देही लक्षात घ्यायला हवी. एप्स्टीनच्या प्रवासाचे नमुने आणि त्याचे फ्लाईट्स लॉग्स आहेत, संपर्क यादी, सामाजिक नेटवर्क, न्यायालयीन कागदपत्राचा तपास, पीडितांच्या साक्षीपत्रांचे स्वरूप, फोटो, व्हिडिओज आणि जे तपासासाठी उपयुक्त ठरतात, ही सर्व माहिती या एप्स्टीन फाईल्समध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, हे सर्व तथ्य आपल्याला एप्स्टीनच्या गुन्हेगारी नेटवर्कचे स्वरूप समजून घेण्यास मदत करतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी याकडे गंभीरतेने पाहावे आणि अफवा किंवा अर्धवट माहिती याच्यावर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी आपण अमेरिकी न्याय विभागाच्या वेबसाईटवर आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांवर अवलंबून राहावे. हा व्हिडिओ पूर्णपणे तथ्यावर आधारित असून गॉसिप किंवा अफवा यावर आधारित हा व्हिडिओ आपण केलेला नाही. याविषयी बरीच माहिती अजून उघडकीस येण्यात आहे. सोशल मीडियावर हेही म्हटलं जातंय भारतामधील काही व्यक्तीची नावं अजूनही येणे आहे. तर असे काही आढळल्यास याविषयी जरूर व्हिडिओ मी या चॅनलवर बनवेल. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.